जेव्हा निसर्ग आणि मानवी भावना एकाच सूत्रात गुंतल्या जातात. तर आजची माझी कविता ही काही अशीच आहे. सूर्य आणि श्रावणाची मैत्री. ग्रीष्माच्या त्या तप्त झळात सूर्य आग ओकत होता. कदाचित आपल्याच नशिबाची तो कुणाकडे भीक मागत होता. वाटे त्याला काय केले मी असे, की ऋतू सारे मजवर रुसले. मी येताच का सारे जण चोर पावलांनी लपून बसले. मन बिचाऱ्याचे निर्मुसून जाई, प्रयत्न मैत्रीचे बोल ठरायचे. ठरवले होते सर्वांनीच जणू, सूर्याला कधीच जवळ न करायचे. पाहून सूर्याची ही व्याकुळता, हळूच मग श्रावण पुढे आला. सूर्याचा एकांकीपणा पाहून त्याचाही ऊर मायेने भरून आला. टाकले मैत्रीचे पाऊल त्याने, आणि मग सुरू झाला हा खेळ. कधी ऊन कधी सावली, आणि कधी पावसाचा सुंदर मेळ. सुरू झाला ऊन सावल्यांचा हा अद्भुत आणि अनोखा लपंडाव. अशा प्रकारे श्रावणाने पूर्ण केला सूर्याच्याही मनाचा भाव. मित्रांनो, आपल्याही जीवनात असंच होतं नाही का? जेव्हा आपल्याला एकांकी वाटतं, माझं कोणीच नाहीये, तर असंच कोणीतरी आपल्याही आयुष्यात श्रावण होऊन येतं आणि आपल्याला सगळीकडे हिरवळ देऊन जातं. तुम्ही कधी असं अनुभवलं का? अनुभवलं असेल तर नक्की सांगा. आणि ही कविता तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट मध्ये सांगा.